उन्हाळा आला की दिवस थोडे स्लो वाटायला लागतात. दुपार शांत होते, रस्ते शांत होतात आणि कधी-कधी मनही नकळत थकायला लागतं. म्हणून कदाचित हा सीझन स्वतःला पुश करण्यासाठी नाही, थोडा हलका जगण्यासाठी असतो. हल्ली आपण दिवसाची सुरुवात खूप घाईत करतो. फोन, नोटिफिकेशन्स, काम, थॉट्स आणि दिवस सुरू होण्याआधीच मन थकतं. पण समर मॉर्निंग्स खूप सुंदर असतात, जर आपण त्यांना थोडा वेळ दिला तर. सकाळी थोडा सनलाईट घेणं, शांतपणे चहा कॉफी पिणं किंवा फक्त काही मिनिटं खिडकीजवळ शांत बसणं मनाला काम वाटायला मदत करतं. कधी कधी पीस मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, ते छोट्या मोमेंट्समध्ये असतं. क्लीन बेडशीट्स, एक पुस्तक, चहाचा मग, शांत गाणं, फ्रेश हवा आणि कम्फर्टेबल कपडे, हे सगळं आपल्या नर्वस सिस्टीमला शांत सिग्नल देत असतं. आपण नेहमी इतरांसोबत प्लॅन्स बनवतो, फिरायला जातो, बाहेर जेवायला जातो, डेट्सला जातो, पण स्वतःसोबत वेळ घालवणं आपण कायम विसरतो. सेल्फ डेट म्हणजे फॅन्सी आउटिंग असलं पाहिजे असं काही नाही. ती फक्त स्वतःसोबत कम्फर्टेबल होण्याची चांगली सवय आहे. संध्याकाळी वॉकला जाणं, एकटं कॅफेमध्ये बसून पुस्तक वाचणं, आवडतं पुस्तक विकत घेणं, लायब्ररीत जाणं किंवा स्वतःसाठी काहीतरी छोटंसं करणं, हे मोमेंट्स मनाला खूप हलकं वाटून देतात. आपल्याला वाटतं प्रोडक्टिव्ह म्हणजे सतत बिझी असणं, पण प्रत्येक दिवस इंटेन्स असण्याची गरज नसते. कधी-कधी शांतपणे काही टास्क पूर्ण करणंही पुरेसं असतं. विदाउट प्रेशर, विदाउट कंपॅरिझन. कारण काम माइंड, शांत डोकं जास्त क्लिअरली विचार करू शकतं. उन्हाळ्यामध्ये फक्त शरीर नाही, मनही थकत असतं बरं का. कंटिन्युअस स्क्रोलिंग, आवाज, ओव्हर थिंकिंग, टेन्शन, गरम उन्हाळा, हे सगळं मेंटली एक्झॉस्टिंग होतं. म्हणून दिवसात थोडा वेळ, स्वतःचा वेळ, शांत वेळ ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. नो फोन, नो प्रेशर, जस्ट अ पॉज. कदाचित ह्या उन्हाळ्यात आपल्याला लाईफ परफेक्ट बनवायची नाहीये. फक्त थोडी सॉफ्टर बनवायची. थोडं हळू जगायचं, थोडं स्वतःकडे परत यायचं आणि स्वतःसोबत शांत वेळ घालवायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ पीसफुल वाटला असेल, आवडला असेल, काहीतरी नवीन प्रयत्न केलाय, जर तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय.